ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भातली राज्यात सध्या जातीपातीचं राजकारण सुरू असल्याचं राज ठाकरे म्हणतात आणि जातीपातीचं विष कालवणाऱ्यांना महाराष्ट्रापासून दूर ठेवा। राज ठाकरे यांनी जनतेला हे आव्हान केलंय। जुलैपासून राज ठाकरे महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा महाराष्ट्र दौरा असणार आहे आणि त्याआधीही त्यांचं मोठं वक्तव्य आज मनसेची बैठक पार पडली आणि त्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केल्याचं पाहायला मिळतंय। राज्यात सध्या जातीपातीचं राजकारण सुरू असल्याचं राज ठाकरे म्हणतात। मला असं वाटतं आता ह्या सर्व समाजांना ही गोष्ट समजणं गरजेचं आहे। मी इतकी वर्ष या माझ्या भाषणांमधनं मुलाखतीमधनं मी सांगत आलो, या जातीपातीतनं काही होणार नाहीये। हे सगळे पुढारी हे जातीपातीमध्ये द्वेष पसरवून फक्त मतं हातात घेतील आणि बोळसटपणे हे मतं देतील देखील। हे विष असं महाराष्ट्रामध्ये कधी नव्हतं। मला असं वाटतं हे जे जातीपातीचं विष कालवणारी जी लोक आहेत, महाराष्ट्राने यांना दूर ठेवलं पाहिजे। किती आवडलेलं काही असलं, किती आवडता पक्ष असेल ना तर अजून आवडती व्यक्ती, पण असलं जर विष कालवणार असेल तर पुढच्या पिढ्यांनी कसं जगायचं, काय होणार महाराष्ट्राचं। आणि मी नेहमी सांगत आलो की जे उत्तर प्रदेश बिहारमध्ये ज्या प्रकारे सगळ्या गोष्टी सुरू आहेत तसं महाराष्ट्रात उद्या सुरू होईल। खून खराबही होतील याच्यावरनं। तुम्ही या पार्श्वभूमीवरती दौरा वगैरे करणार आहात का राज्याचा? कारण का ज्या पद्धतीने जुलैमध्ये माझा महाराष्ट्र दौरा सुरू होईल, जुलै मिडमध्ये, आणि त्याला भेटूच सगळे।